मनोजकडून जाणून घेऊया काय नेमकं वातावरण सध्या लालबागच्या राजाच्या ठिकाणी आहे। मनोज, संपूर्ण देशभरातून भाविक येत असतात, लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं अशी इच्छा घेऊन आलेले असतात आणि कित्येक तासनतास रांगेमध्ये थांबलेले असतात। मात्र आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण बाप्पा त्याच्या मंडपामधून बाहेर येणार असतो आणि सगळ्यांना खुलेआम दर्शन देणार असतो, त्यामुळे निश्चितच मोठी गर्दी होत असते। काय नेमकं सगळं नियोजन या ठिकाणी दिसते? अगदी बरोबर आहे। गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गेले 1.5 ते 2 महिने सर्वजण काम करत असतात। 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केली आणि आज गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। लालबागच्या राजाच्या तिथे आता तयारी सुरू झालेली आहे। 9:30 ते 10च्या दरम्यान गणपती बाप्पा निघणार आहेत, आरती होईल आणि त्यानंतर गणपती बाप्पा विसर्जन स्थळाकडे म्हणजे गिरगाव चौपाटीकडे निघणार आहेत। तत्पूर्वी मात्र या ठिकाणी कशा प्रकारची तयारी सुरू आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। या ठिकाणी एक मोठी ट्रॉली लावण्यात आलेली आहे आणि गणपती बाप्पा यावर विराजमान होतील आणि त्यानंतर गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। या गल्लीतून निघतानाच सुरुवातीलाच गणपती बाप्पाचं स्थानिक रहिवासी जे आहेत ते स्वागत करणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी असलेले कोळी बांधव जे आहेत त्यांचं एक महिलांचं नृत्य होत असतं, पुरुष असतात सोबत नृत्य होत असतात आणि मग गणपती बाप्पा पुढे जातात आणि मुख्य रस्ता जो आहे त्या रस्त्यावर जातात। त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पुष्पवृष्टी होत असते। आता गणपती बाप्पा जाणार आहे म्हटल्यावर त्याचं स्वागत सुद्धा करायलाच पाहिजे, कारण गणपती बाप्पा यावर्षी जर निरोप दिला तरच पुढच्या वर्षी निघतील आणि त्या अनुषंगाने रस्त्यात रांगोळी काढून त्याचबरोबर पुष्पवृष्टी करून या ठिकाणी गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात येतं। या ठिकाणी सुद्धा या गल्लीमध्ये जे मुखदर्शनाची लाईन असते त्या ठिकाणी महिला वर्ग जो आहे तो रांगोळी काढत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची जी मिरवणूक आहे ती सुरुवात होत असते। एकंदरीतच आपण बघू शकतो या ठिकाणी महिला वर्ग जो आहे तो गणपती बाप्पाच्या जो विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे त्यामध्ये स्वागत करण्यासाठी म्हणून या ठिकाणी विविध ठिकाणी ज्या रांगोळ्या ज्या असतात त्या काढण्यात येतात। विशेषतः महिला वर्ग या ठिकाणी समोर असतो। या ठिकाणी आता ही सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी पहिला पुष्पहार जो आहे तो हे स्थानिक लोक जे आहेत ते घालणार, जे व्यापारी लोक असतात ते या ठिकाणी हा पहिला पुष्पहार, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी हे पुष्पहार घातले जातात आणि मुख्य रस्त्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी होत असते। एकंदरीतच पुढच्या काही तासामध्ये या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे। तर तिकडे गणपती बाप्पाची जी मोठी मूर्ती आहे त्या मूर्तीला सुद्धा आता सजवण्यात आलेला आहे। मूर्ती पूर्णपणे सुवर्णांनी आभूषित करण्यात आलेली आहे। अशाच प्रकारे ही गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती समोर निघणार आहे। त्यानंतर जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी रथ तयार केलेला आहे। हा रथ ओढत नेऊन गणपती बाप्पाची जी गिरगावला जाणारी ही मूर्ती आहे ती घेऊन जाणार आहे। रस्त्यामध्ये सुद्धा विविध ठिकाणी स्वागत करण्यात येईल। मोठ्या प्रमाणात गर्दी असते। अनेक जण या ठिकाणी मागच्या 10 दिवसामध्ये येऊन दर्शन घेऊन जातात, पण काही जणांना गर्दीमुळे येता येत नाही तर रस्त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करतात आणि याच अनुषंगाने पोलिसांची सुरक्षा व्यवस्था सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मनोज, अत्यंत खरं तर भावपूर्ण असं वातावरण आहे, भारावलेलं वातावरण आहे। इतके दिवस बाप्पाची 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आता बाप्पाला आता निरोप देण्यात येतोय आणि त्यामुळेच वातावरणामध्ये एक वेगळा हळवेपणा सुद्धा आहे। हे सर्व वातावरण आपण दिवसभर झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवत राहणार आहोत।